त्याला सारखं ना बरं नसतं आणि घाबरतो कुठल्या पण गोष्टीला असं. कामात पण असं एकटा जाणार नाही, वॉशरूमला पण एकटा जाणार नाही, दारू लावूनच. बघू कोणाच्या बॅगेत कॅडबरी आहे का? कोणी चॉकलेट आणलंय का दिलं नाही? स्वतःसाठी आणलं असेल तर आणलं, पण आहे का कोणाला? नाही. मग हाँ लेना है. आहे ना बेटा? रिक्शे चॉकलेट. अरे ती हवली एक नंबरची ठेव बाबू तुझ्या प्रश्न. लेना है. नहीं. बोल बेटा. आजारी पडतो मध्ये मध्ये, ते सर्दी खोकला कंटिन्यू येत राहतो मध्ये मध्ये आणि ताप. घाबरतो कुठल्या पण गोष्टी असं लगेच दचकतो. रात्री पण असं दचकतो असं. नाव बोलायचं तुझं? नाव सांग. नाव सांग. जोरात बोलणे ऐकलं नाही. समर्थ. समर्थ. पूर्ण नाव बोल. समर्थ किरण कांबळे. आजची ऐकायला हो. आजी गोष्टी सांगते का? नाही. दोन्ही पण आहे. म्हणजे माझी आई पण आहे आणि त्यांची पण आहे, दोघी सांगतात असं. बाबू आजीने काय राक्षसाची गोष्ट सांगितली का तुला? खरंच आहे? राक्षसाची गोष्ट सांगितली तुला? ते टीव्ही वरती बघत असतात युट्यूबवर आणि थोडं डबल लांब बसा ठेवून त्याला चिटकून थोडस एकदम लांब जाऊ नका, नाही तर तो भाग थोडस. इम्पॉर्टंट. बाबू असं काही नाही. तुम्ही जेव्हा देवपूजा करता ना, कोणी पण घरात जो पण करेल ना देवपूजा, त्याला बाजूला घेऊन बस. त्याला शिकवा आतापासूनच देवपूजा कशी करायची. जेवढं जमवून तेवढं आपल्या कुलदेवाबद्दल, आपल्या म्हणजे जे पण तुमचे
कुळाचार आहेत ना जे पण हम्म. त्यांची माहिती द्या तुला. ठीक. मस्त. शाळेत चालतं ना त्याच्या गळ्यात घातलेलं हो चालतं. हो हो सर. ते बघू त्याच्या गळ्यात घाला. हम्म. ठीक. कधीच काढू नका. हं? आणि एकदम घट्ट पण नका काढू. म्हणजे जेवत नाही का तो? जेवणासोबत नसतो. मग पौष्टिक जेवण द्यायला घेतो. तो तुम्हाला दिसतोय अंगाने पण तशी शक्ती नाही आहे नाही त्याची. बरोबर. तेवढी ताकद नाही राहिली. पौष्टिक जेवण द्यायला. ठीक आहे. आणि हट्ट पुरवू नका बघ. असं काही घाबरण्यासारखं नाही. फक्त त्याला थोडं वय होऊन दे मग तुम्हाला समजेल. आता भरपूर लागलेलं ना. आणि त्याला थांबवता का खेळण्यापासून? जास्त दूर करताना मग ते दूर दूर लागतं. करतो आणि बाहेर कोण नसतं ना पॅसेज मध्ये म्हणून मग ते मग लक्ष ठेवा. हो, लक्ष ठेवतो पण जास्त मुलांमध्ये मिसळायला देत नाही सध्या. नाही ठीक आहे. मुलं त्या पद्धतीची असतील तर नका देऊ. ती वार्ता वेगळी आहे. पण बघू ऍक्टिव्ह ठेवा. हो. जास्त बंधनात बरं नाही. हम्म. समजावून समजावून हे करून थोडं खेळायला द्या रे. त्याला शोध लावायला खूप आवडतो त्याला. काही ना काही तुमच्या शब्दात तो उचापत्या करत असतो. हम्म. पण बाबू खूप चांगला आहे ते. त्याचं माइंड शार्प होतं. त्याला खेळा कुदायला द्या. एकदम दडपण नका ठेवू. ठीक आहे. बाकी ठीक आहे. मी हे नाही बोलत आहे की तू चुकीचा आहे आणि मी बरोबर आहे असं नाही. तुला समजलं पाहिजे. उगीच मी तुला घाबरवणार, मी तुला काही बोलणार ह्याच्यात अर्थ नव्हता. हे मला तुला दाखवायचं होतं. म्हणून मी तुला दाखवलं. कारण बेटा ठीक आहे. काय नाही दिसलं ना तुला? ठीक आहे. माते बाबा शक्ती म्हणून ती त्यांच्याकडे आहे ना देवी देवी करणार ते काही. कोण बोलू? आमच्या घरातले लोक ते. बघू शक्ती कोणाची बांधील नाहीये. हा. आणि शक्तीला आपण जोर नाही देऊ शकत की तू तिच्याकडे जा आणि बघू तिची इच्छा. तिच्याकडे तिला जिच्याकडे जायचंय त्याला ज्याच्याकडे जायचंय त्याच्याकडे तो जाईल. त्याची इच्छा असते. आपण कोण होतो बोलणारे? आपली लायकी नाही बेटा त्यांच्या समोर बोलण्याची. आपण त्यांच्या मातीच्या बरोबर पण नाहीये. तेवढं पण भाग्य नाही आपल्याकडे. समजलं? तर आपण फक्त प्रयत्न करायचा असतो त्यांची सेवा करण्याची. फळ देणं नाही देणं त्यांच्यावर आहे. समजलं? जर त्याला तुझ्याकडे यायचं आहे, तू जे वाक्य बोललेला ना की ते नाही येणार, ते मर्यादित आहे, ते हे आहे, ते आहे. तुझ्या समोर मी पाणी सोडलं ना, बघितलं ना, तू गेल्यानंतर 2 तास दरबारात होता क्षमा मागत की माझ्या लेकराला क्षमा कर त्याला माहित नाहीये म्हणून. बघू फक्त तुझ्या पाठवर लक्ष दे. शक्ती बरोबर आहे ना. ती कुणाची बंदी नाही आहे. ती कुणाचं खात नाही. ती सत्यावर चालते. समजलं? आणि ती तुझ्याबरोबर चालते. फक्त एवढंच आहे की संयमाने तिच्या बरोबर राहा.
मी पणात जाऊ नको. जर मी पणात गेलं ना तर शक्ती तर तुझ्याकडे येणार, पण ती शक्ती पण तुझ्याबरोबर मी पणाने वागणार. मग ती तुझ्याकडे असा असा भोग मागेल ना, नाही दिलास तर ते फिरवून ठेवेल तुझा संसार पूर्ण. हं? कारण शक्ती आहे राजा, आतापासून नाही, खूप पहिल्यापासून आहे शक्ती तुझ्याकडे. मागते